माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून आपण श्रीराम कथामृताचे अभिवाचन श्रवण करत आहोत. लाभ द्या माऊलींना. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रवण करा, इतर माऊलींना श्रवण करावा. प्रतिक्रियेत लिहा जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. आता आपण शिक्षण कसे असावे अभिवाचनातनं श्रवण करूया. महर्षी वशिष्ठांच्या आश्रमामध्ये अन्य कुमारांच्या समवेत हे चारही राजकुमार विद्याभ्यास करतात. विद्यार्थी दशेत सारे जण चटईवर निसतात. आता ते सुंदर काळे कुरळे केस काढलेले आहेत. ब्रह्मचार्याचा वेश आहे. मोठी शिखा आहे. चौघे जण गुरु देवांची सेवा करतात. कौशल्य मातेने कधी लाडवाचा डबा नाही पाठवला. आश्रमात जी भिक्षा मिळेल तीच घ्यायची. विद्यार्थ्यांचे जीवन अत्यंत साधे असावे हा भारतीय परंपरेतला आग्रह. मी जर विद्यार्थी असेल तर माझे जीवन व्रतस्थ असावे. मी काहीतरी नियमांचे पालन करावे. आज महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी जाणारा विद्यार्थी विद्याभ्यास करण्याकरिता जातो की मजा करण्याकरिता जातो? तो त्या ठिकाणी खरोखर किती शिकतो? परीक्षा जवळ आली की कसं बसं इकडून तिकडून पाठ करून कॉपी करून कोणाचा तरी वशिला लावून एकदा ती परीक्षा तरलो म्हणजे त्याला वैतारिणी तरल्यासारखे वाटते. सगळे महत्त्व त्या परीक्षेचे. डोक्यात किती शिल्लक राहिले याचा त्याला काही महत्त्व नाही. विद्यार्थी आणि परीक्षार्थी दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. ज्ञान मिळणे, परीक्षा उत्तीर्ण होणे याचा फारसा संबंध नाही. शेवटच्या महिन्यात विद्यार्थी अभ्यास करीत नाहीत असे नाही. रात्रंदिवस जागून अभ्यास करतात. मात्र शेवटचा पेपर दिला की पुस्तके भांडून असे फेकून देतात की पुन्हा आयुष्यात त्याचे तोंड बघायला नको. ही विद्या नाही. विद्या माझ्या जीवनामध्ये स्थिर व्हावी त्याकरिता जीवन संयमी असण्याची आवश्यकता आहे. भारतीय संस्कृतीमध्ये एखाद्या ब्रह्मचारी जेव्हा उपनयन संस्कार करून घेतो तेव्हा त्याला 3 व्रते घ्यावी लागतात. कामवाद, कामभक्षण, कामाचार यांचा त्याग करावा लागतो. वस्तुतः महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी या 3 गोष्टींची कल्पना द्या. त्याला भलेही तुम्ही जानवे देऊ नका. भारतीय जीवन पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला अशा प्रकारची शिस्त पाळायची असते. विद्यालयीन अथवा महाविद्यालयीन नियम म्हणून नव्हे तर स्वेच्छेने स्वीकारलेले व्रत म्हणून शिस्त जेव्हा बाहेरून लादली जाते तेव्हा माणूस पळवाट शोधू लागतो. कामाचार नाही याचा अर्थ मी वाटेल ते खाणार नाही, वाटेल ते बोलणार नाही, वाटेल तसे वाह्यातपणे वागणार नाही. मी माझे जीवन स्वयं नियंत्रित करावे. महाविद्यालयीन जीवन म्हणजे लाईफ एन्जॉय करणे नव्हे. जीवनात सुख आनंद असावा पण विलासितता नसावी. जसा वर्णसंकर झाला आहे ना तसा आश्रम संकर झाला. महाविद्यालयीन विद्यार्थी 50% गृहस्थ झालेला असतो. छानपैकी दूरदर्शन पाहतो, हिंडतो फिरतो, हॉटेलात खातो पितो. जीवनात चांगळवादाची कल्पना आली की विद्यार्थी दशा संपली. भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण सगळे अभ्यास करतात. त्यांचे विद्यार्थी जीवन अत्यंत साधे, योग्य वेळी योग्य वेळेला व्हाव्यात. सुख विलासाचा निषेध नाही पण त्याची जीवनामध्ये कालक्रमाने एक व्यवस्था आहे. वस्तुतः भगवंताला अभ्यासाची गरजच काय? यस्य निस्वसितम वेदाः. ज्याचा निश्वास म्हणजे वेद त्या प्रभूंना काय अभ्यास करायचा होतो? त्यांना कोण ज्ञान देणार? पण ज्ञान स्वरूप असूनही भगवान अध्ययन लीला करतात. जीवनामध्ये गुरु सेवा आवश्यक आहे. हे भगवंतांना लोकांना स्वतःच्या उदाहरणाने शिकवायचे आहे. कोणी किती मोठा झाला तरी सद्गुरूशिवाय त्याचे जीवन अपूर्णच आहे. भारतीय साधनशास्त्रातले हे प्राणतत्व. जीवनात मी सर्वत्र मोठे असावे पण एके ठिकाणी माझे मस्तक आदराने सतत झुकत असावे. स्वतःच्या लघुत्वाची प्रतीती टिकवण्याकरता कुठेतरी गुरुत्व द्यावे लागते, नाहीतर मी मोठा अभाव होतो. पांडुरंगाने दर्शन दिल्यानंतर सुद्धा संत नामदेव कच्चे मडके राहिले की नाही, आणि तेही देव दर्शनानंतर. ही मजा आहे की नाही? म्हणून त्या मुक्ताई म्हटली, दादा हे मडके कच्चे, दादा हे मडके कच्चे. जरा प्रशिक्षणासाठी याला पाठवले पाहिजे. नामदेवांना भगवंताच्या सगुण रूपाविषयी अत्यंत प्रेम, पण तरी मुक्ताबाईने त्यांना विसोबाकडे पाठवले. प्रभूंना अध्ययनाची आवश्यकता नाही पण भगवान स्वयं आपल्या जीवनात लोकांना शिकवतात. अब्रकाचे साठी पण ते हाती धरिले पाटे. म्हणून प्रभूंनी सद्गुरूंनी सेवा केली. अत्यंत विनम्रतेने अध्ययन केले. सर्व गोष्टी शिकून घेतल्या. समावर्तन संस्कार झाला. सद्गुरूंनी त्यांना उपदेश केला. मुले आता परत अयोध्येत येणार आहेत. निरोप देताना गुरुदेवाने त्यांना काय उपदेश करावा
हा उपदेश खरोखर प्रत्येक महाविद्यालयात लिहून ठेवावा असे मला वाटते. आमच्या भारतीय आश्रमातले कुलगुरूंचे पदवीदान समयीचे अभिभाषण ठरले आहे. जगात कुठेही असा उपदेश आहे का ते शोधून पहा. महर्षी वशिष्ठ दिव्य उपदेश करताना म्हणतात, सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायात महाप्रमदा मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव धर्मात न प्रमदितव्यम कुशलात न प्रमदितव्यम भूते न प्रमदितव्यम. सत्यम वद हे दोन अर्थ. जे बोलतील ते सत्य असले पाहिजे हा एक अर्थ, आणि सत्य असेल तर बोलले पाहिजे ते हा दुसराही अर्थ. आजकाल सत्य लपवण्याची एक पद्धत. धर्ममचर याचा अर्थ तू किती महान झाला तरी धर्माच्या चाकोरीबाहेर वागायचे नाही. आपले आचरण त्या चाकोरीत हवे. विचाराच्या स्वातंत्र्य असावे पण आचारावर नियंत्रण असावे. माऊली म्हणते, मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिका नोहावे लोकांप्रती. निवृत्तीनाथ काय म्हणतात, ज्ञानोबा काय करायचे रे आपल्याला मुंजाणे जाणवं. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊली यांच्यामध्ये अंतर आहे. निवृत्तीनाथाचा विचार हा ब्रह्मनिष्ठेचा विचार आहे, माऊलीचा विचार हा धर्मनिष्ठेचा विचार आहे. माऊली म्हणते, नाही दादा, आपल्याला लोकांना सांभाळून घ्यायचे. ज्याला लोकांना सांभाळायचे असते त्याला प्रथम स्वतःला सावरावे लागते. किती थोर अनुभूती असली तरी माझे आचरण मर्यादाशील पाहिजे. हा सगळा उपदेशच अद्भुत आहे. त्या उपदेशात शिक्षण संपल्यानंतर अभ्यास करायला सांगितले आहे. स्वाध्यायात महाप्रमदाः याचा अर्थ घरी गेल्यानंतर तू आपला अभ्यास सोडू नकोस. हल्ली शिकत असतानाच अभ्यास करण्याची मारामार आहे, तर नंतर कुठला अभ्यास करणार हो. अयोध्येत परत आल्यानंतर भगवान स्वतः तर अभ्यास करतातच, पण आपल्या तीनही भावांचा रोज अभ्यास घेतात. गुरुदेवाच्या आश्रमात ते काय काय शिकले. सर्व ज्ञानोपसंपन्ना सर्वे समुदिता गुणैः सर्वे वेदविद शूरा सर्वे लोकहिते रताः. चारही वेदांचे, चारही उपवेदांचे, पराक्रमाचे आणि लोकहिताचे शिक्षण घेतले. शिक्षण घेऊन फक्त मी एकट्याने मोठे नाही व्हायचे, तर मला लोकांचे हित करायचे आहे. चौघा भावांचे शिक्षण सारखे झाले पाहिजे. तरी तेषामपि महातेजा राम सत्य पराक्रमा. राम त्या सर्वांमध्ये श्रेष्ठच आहे. महर्षी वाल्मिकी वर्णन करता, इष्ट सर्वस्य लोकस्य शशांक इव निर्मलाः. हत्तीवर कसे बसावे, घोड्यावर कसे बसावे, रथ कसे चालवावेत, मोडलेले रथ दुरुस्त कसे करावेत, सांगोपांग धनुर्विद्या कशी हस्तगत करावी, हे सारे शिक्षण चारही भावांनी घेतले. धनुर्वेदेच निरताः पितृश्रूष्णे रताः. चारही भाऊ ज्ञानसंपन्न आहेत, पण त्याचबरोबर ते श्रीमंत आहेत. आपल्याला श्रीमंत कळतो पण हिरीमंत कळत नाही. हिरीमंत म्हणजे फार दुर्मिळ गोष्ट झाली आहे. रिममंत याचा अर्थ ज्याला अयोग्य गोष्टीची लाज वाटते, जो संकोची आहे. सिनेमाचे गाणे आपल्या तोंडात यावे याची लाज नको का वाटायला. विद्यार्थी दशेमध्ये असताना कुणाची कुचेष्टा करताना ती कुठल्या पातळीला जाऊन करावी याला मर्यादा आहे. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात ही दैवी संपत्ती सांगितली आहे. मला जीवनात काही गोष्टींची शरमच वाटली पाहिजे. मला जीवनात कुठेतरी मर्यादा ठेवता यावी. काही गोष्टी माझ्या मुखात येऊ नयेत म्हणून येऊ नयेत. काही गोष्टींच्याकडे मी बघू नये म्हणजे बघूच नाही. चुकून दृष्टी गेली तर मला लाजल्यासारखे व्हावे. या सर्व गोष्टींचा विचार विद्यार्थी दशेत आपण कधी केला आहे का. लोक माझ्याबद्दल काय बोलतील याचा विचार मला रात्रंदिवस करता यावा. मी दीर्घदर्शी असावे म्हणजे मला दूरचे दिसावे. जीवन म्हणजे केवळ यौवन नव्हे, अल्लडपणा नव्हे. मानवी जीवनाचा साकल्याने विचार भारतीय परंपरेने केला तर अन्य सर्व परंपरामध्ये मानवी जीवनाचा केवळ विभागशः विचार झाला. वृद्धत्वाचा जितका खोल विचार भारतीय परंपरेत आहे तितका अन्यत्र कोणत्या परंपरेत आहे. जीवनात केवळ यौवन नाही तर वार्धक्य आणि मृत्यू आहे. आपला तर मृत्यू आहेच, पण आपल्या सोबतालच्या लोकांचाही मृत्यू आहे. हा मरण संपूर्ण जीवन मला सुशोभित आणि सुखद करायचे आहे याचा समग्र विचार भारतीय परंपरेत आहे. अमेरिकेत जाऊन आल्यापासून मला असे वाटते की अमेरिकेत खूप सुख आहे. असे ज्या लोकांना वाटते त्यांनी एकदा तेथे चक्कर मारावी, म्हणजे तेथे वृद्ध लोकांना रोज कसे रडावे लागते ते लक्षात येईल. मग जरा डोकी ठिकाणावर येतील. या देशातला तरुण पुत्र आजही आपल्या मातापितेच्या आदराने सेवा करतो. त्यांच्याकरता असूसतो
तेथे आई वडील कोंडवाड्यात आहेत. वृद्धाश्रम म्हणजे दुसरे काय, जरा सुधारित कोंडवाडा. शहरात वृद्धाश्रम असावेत, पण घरच्या वृद्धांना वृद्धाश्रमात जाण्याची पाळी येणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. वृद्धाश्रम ओस पडावेत यात धर्माचे भूषण आहे, त्यात समाजाचे भूषण आहे. परिवारात वृद्धाची अवस्था नाही हे पण दूषण. वृद्धाश्रम भरलेले आहेत हे देखील दूषण. म्हणून तरुणांनी दीर्घदर्शी असावे. आश्रमातून परतल्यानंतर रामचंद्र केवळ अध्ययनच करतात असे नाही. सायंकाळी अयोध्येतील युवकांबरोबर ते शरयू तीरावर खेळतात. भगवान स्वयंभू खेळून परत येत असताना लोकांच्या मध्ये मिसळतात. लोकांच्या दुकानामध्ये जाऊन व्यवसायाची चौकशी करतात. त्यांनाही बघायचं आहे की माझ्या अयोध्येची जनता सुखी आहे की नाही. लोकांमध्ये मिसळल्याशिवाय, त्यांच्याशी बोलल्याशिवाय, त्यांच्याने आपले अंतर कमी केल्याशिवाय हे कळणार तरी कसे. लोकांना फार बरे वाटे. भरून आलेल्या अंतकरणाने ते इतरांना सांगत, आज मोठी राजकुमार आमच्या दुकानात आले होते. अयोध्येतील सर्वात राम अत्यंत प्रिय आहे. याच वेळी महाराज दशरथाच्या महालात तिन्ही राण्यांमध्ये एक चर्चा सुरू आहे. मुले मोठी झाली, आता घरात लवकर सुनबाई आणल्या पाहिजेत. स्त्रियांना या गोष्टीची जास्त घाई असते आणि त्यात पुन्हा धाकट्या कैकेयी मातेला तर फारच घाई. आता आपली सून कशी असावी याची ती चर्चा करते. कैकेयी मातेला भरतापेक्षा रामप्रिय, तर कौशल्येला रामापेक्षा भरतप्रिय. कैकेयी माता कौशल्येला नेहमी म्हणते, राम माझा आणि भरत तुझा. आता या तिन्ही राण्यांनी महाराज दशरथाच्या मागे मुलांच्या लग्नाचा लकडा लावला. महर्षी विश्वामित्राचे आगमन आता आपण बघूया. एके दिवशी महाराज दशरथ आपल्या सभेमध्ये बसले असताना सभेचे कामकाज पूर्ण होण्याच्या वेळी त्यांना सूचना मिळाली की महर्षी विश्वामित्राचे आगमन झाले. प्रथम त्या बातमीवर महाराज दशरथांचा विश्वास बसला नाही, पण सेवकांनी सांगितले, नाही महाराज, खरोखर विश्वामित्र चाललेले आहेत. महाराज दशरथांचा आपल्या कानावर विश्वास बसेना. ते अत्यंत वेगाने लगबगीने विश्वामित्र मुनींचे स्वागत करण्याकरिता निघाले. विश्वामित्राने एखाद्या सम्राटाकडे भेटण्याकरिता जावे स्वाभाविक नव्हते, कारण त्यांचे संपूर्ण जीवनच एक वेगळ्या प्रकारचे जीवन. वाल्मिकी रामायणामध्ये विश्वामित्राची कथा अत्यंत विस्ताराने आलेली. हा थोर महर्षी म्हणजे प्रयत्नवादाचा मूर्तिमंत पुतळा होय. त्यांचा जन्म क्षत्रिय कुळामध्ये झाला. अन्य राजे लोकांप्रमाणे तेही एक राजा आहे. महाराज गादी यांचे जे पुत्र आहेत, वडिलांच्या पश्चात ते सिंहासनावर बसले. एकदा विश्वामित्र राजा आपल्या सेनेसह एका मोहिमेवरून आपल्या राज्यामध्ये परतत होता. सायंकाळच्या वेळेला ते एके ठिकाणी वनात थांबले. दिवसभर प्रवास करावा, रात्री कुठेतरी थांबावे, मजल दरमजल करीत ते निघाले होते. ते संस्कार संपन्न क्षत्रिय राजा होते. एकदा त्यांचा निवास वशिष्ठ मुनींच्या आश्रमापासून थोड्याच अंतरावर होता. सायंकाळचा मुक्काम वनात करावा लागणार होता. सारेजण सायंकाळी वनात थांबले. रात्रीच्या मुक्कामासंबंधीच्या सर्व आज्ञा सैनिकांना देऊन राजा विश्वामित्र वशिष्ठ मुनींच्या दर्शनासाठी आश्रमात येतात. ते महर्षी वशिष्ठांचे दर्शन घेतात. कुणीकडून आलो हे त्यांच्या कानावर घालतात. वशिष्ठ मुनी म्हणाले, राजन, आपण माझ्या आश्रमातच का मुक्काम करीत नाही. राजा विश्वामित्र म्हणतात, मी एकटा नाही, सोबत सेना आहे, सेनेची व्यवस्था आहे. वशिष्ठांनी सांगितले, तुम्ही संकोच करू नका, संपूर्ण सेना घेऊन या, येथे सगळ्यांची व्यवस्था होईल. राजा विश्वामित्र पुन्हा म्हणाले, गुरुदेव, सेना थोडी नाही, 10,000 सैनिक, आश्रमात सगळ्यांची व्यवस्था कशी होणार. महाराज वशिष्ठ म्हणतात, तुम्ही घेऊन तर या, येथे सगळ्यांची सोय होईल. वशिष्ठ ऋषींवर विश्वास ठेवून राजा विश्वामित्र आपली संपूर्ण सेना घेऊन त्या ठिकाणी येतात. आश्चर्य म्हणजे 10,000 लोकांना पुरेल एवढी निवास व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली होती. नाना प्रकारची खाद्यपेय, नौकर, चाकर, सगळं काही. राजा विश्वामित्रांना खूप आश्चर्य वाटले. आपण फक्त गेलो होतो आणि सेना घेऊन आलो. इतक्या थोड्या अवधीमध्ये वशिष्ठांना एवढी मोठी व्यवस्था कशी निर्माण केली. जंगलामध्ये सर्व प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सैनिकांना मात्र फार बरे वाटले. भरपूर भोजन करून सारे सैनिक आरामशीर झोपले. विश्वामित्रांना मात्र रात्र झोप नाही. राजकारणी माणसांना झोपा नीट येत नसतात. त्यांनी विचार केला की या ब्राह्मणाने इतकी सगळी व्यवस्था केली कुठून. त्यांची सगळी रात्र बेचैनीत गेली. सकाळी उठल्यानंतर पुढच्या प्रवासाला निघायचे, पण विश्वामित्रांना राहवले नाही. त्यांनी वशिष्ठ मुनींना विचारले, ऋषीश्वर, 10,000 सैनिकाची व्यवस्था इतक्या अल्पावधीत आपण कशी काय करू शकाल. मला खरोखर आश्चर्य वाटले. वशिष्ठांनी सांगितले, राजा, त्यात विशेष काय. अरे, यातील मी काही एक केले नाही. माझ्याकडे कामधेनूची कन्या शबला आहे. ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या शबलेला मी नुसते सांगितले, सगळे आपोआप प्रगट झाले.
खरे तर राजकारणी लोकांचे फार जपून बोलायला हवे हो. त्यांची डोके केव्हा कुणीकडे चालतील काही सांगता येत नाही. वशिष्ठाने सरळ सरळ सांगून टाकले. विश्वामित्राच्या मनात विचार आला की खरोखर अशी कामधेनू असेल तर ही त्यांना काय कामाची हो. याच्यापेक्षा आमच्या जबाबदाऱ्या फार मोठ्या. आम्हाला तर खूप संपत्ती लागते, कितीतरी लोकांची व्यवस्था करायची असते. विश्वामित्र म्हणाले, महाराज मग ती कामधेनू मला देऊन टाका ना. मोह कसा असतो ते पहा. एखाद्याच्या घरी मी जेवायला जावे, त्याने माझ्यासाठी चांदीचे ताट, चांदीची वाटी करावी, मी निघताना ती भांडी तुम्ही मला देऊन टाका असे म्हणा. असाच मग काहीचा प्रकार नाही का बरं? ही काय सभ्यता आहे का? पण लोभी माणसे सभ्यतेचा त्याग करतात. सगळा संकोच सोडून विश्वामित्र म्हणाले, कामधेनू मला देऊन टाका. वशिष्ठ पुन्हा समजावून सांगते की यज्ञाकरता आम्हाला या गायीची आवश्यकता असते. वशिष्ठ विश्वामित्र संघर्ष. राजा विश्वामित्र म्हणतात, तुमच्यापेक्षा आमच्या आवश्यकता मोठ्या आहेत. हवं तर मी तुम्हाला आश्रमासाठी दरवर्षी काही रक्कम देईन. वशिष्ठ मुनी काम नेणून द्यायला तयार नाही. हे लक्षात आल्यावर हे लक्षात आल्यावर लक्षात आल्यावर विश्वामित्रांचा स्वर एकदम बदलला. आता वशिष्ठ मुनींची इच्छा असो नसो आपण कामधेनू घेऊन जायचे तसे त्यांनी ठरवले. बघा नीती कशी असते. त्यानुसार विश्वामित्राने सैनिकांना आज्ञा केली. सैनिकांनी त्या कामधेनूला ओढून न्यायला सुरुवात केली. शबलीची इच्छा नाही पण तिथला फरफडत घेऊन चालले. कसे बसे त्या शबलीने आपल्याला त्या सैनिकाच्या तावडीतून सोडवले. अति वशिष्ठाने पुढे येऊन उभी राहिली. तिने विचारले, महाराज इतक्या वर्षी मी तुमची सेवा केली, तुम्ही मला त्या राजाला नेऊन टाकलं. वशिष्ठ शांत चित्ताने म्हणाले, मी दिलेलं नाही, पण तो राजा तुला बळजबरीने घेऊन जात आहे. त्याला मी काय करणार? तेव्हा ती म्हणते, मग आता तुम्ही भिवू नका, काय करायचे ते आता मी बघते. यानंतर ती शबलीने वारंवार हुंकार करायला सुरुवात केली. तिच्या हुंकारातून सैनिक निर्माण झाले. शेवटी ती कामधेनू आहे. त्या कामधेनूने विश्वामित्राच्या सैनिकाची धुळधाण उडवली. राजा विश्वामित्र तर बघत राहिला. इतकी मोठी सेना कुठून केली? त्याला खूप आश्चर्य वाटले. विश्वामित्र स्वतः युद्धात उतरले. त्यांनी शबलेवर आणि वशिष्ठांच्या शस्त्राचा मारा सुरू केला. पण धुव्वा उडाला हो. दिग्विजय गाजवून आलेली विश्वामित्र महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात पराभूत झाले. तेथून निघून जावे लागले. आता विश्वामित्राने काय करावे? विश्वामित्र हे प्रयत्नवादाचा आदर्श आहे. माझ्या दृष्टीने जगात त्यांच्यासारखा प्रयत्नवादी नाही, मनुष्य झाला नाही. त्याने काही दिवसाकरिता आपले राज्य सोडले. दिव्यास्त्र प्राप्त करून घेण्यासाठी ते हिमालयात जातात. ते तप करतात. भगवान महादेवाची आराधना करून दिव्यास्त्रांची प्राप्ती करतात. दिव्यास्त्र म्हणजे काय? अलीकडच्या भाषेत सांगायचे झाल्यास दिव्यास्त्र म्हणजे या देशात न होणारी पण दुसरीकडून मागवलेली किंवा स्वर्गातून आलेली शस्त्र. ही दिव्यास्त्र घेऊन विश्वामित्र राजा वशिष्ठ मुनींवर पुन्हा आक्रमण करतात. यावेळी वशिष्ठ मुनीने काय करावे? शबलीला घेऊन ते नुसते उभे आहेत. विश्वामित्राने विषाण दिव्यास्त्र सोडले. वशिष्ठ मुनी फक्त एका दर्भाची काडी आपल्या हातात धरतात. अगदी भीषणातली भीषण दिव्यास्त्र देखील दर्भाच्या काडीपासून परत जाते. इतक्या दिव्यास्त्राचा उपयोग केला, परंतु एकही दिव्यास्त्राचा प्रहार वशिष्ठ मुनींवर झाला नाही. या युद्धात वशिष्ठ मुनींची 10 मुलं मारली गेली, पण त्यांचा ही विशिष्ट मुनींना परिणाम झाला नाही. त्यावेळी विश्वामित्राच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडले. कुठले? दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम बलम. काय वाक्य बाहेर पडलं? दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम बलम. विश्वामित्राच्या लक्षात आलं की जगात खरे बळ, खरी शक्ती ब्रह्मतेजात आहे. मंत्रशक्ती हीच खरी शक्ती. आता मी सुद्धा ब्रह्मर्षी होऊन दाखवीन. आणि प्रयत्नवादी विश्वामित्र, पुरुषार्थी विश्वामित्र ब्रह्मर्षी होण्याकरिता निघाले. महर्षी होणे इतके सोपे नव्हते. आता आपण हा भाग येथे संपवूया आणि पुढील भागात आपण बघूया मी ब्रह्मर्षी होणार. श्रवण केले असेल तर लिहा. जय श्रीराम.